नमस्कार. महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. आणि मतदारसंघात काल हातगाव मध्ये भेटी दिल्या आणि आज सकाळपासून घरून हिमायतनगर साठीच निघालो, परंतु रस्त्यात बऱ्याच ठिकाणी मंडळी गुच्छ घेऊन थांबले होते. त्यांचं सुद्धा स्वागत घेतलं आणि आज परमेश्वराचं दर्शन घेऊन परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं या ट्रस्टचे अध्यक्ष श्री माळ यांनी हा सत्कार समारंभ घडून आणला आणि खर तर फार मोठी माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे की 5 वर्षाची संधी नसून 5 वर्षाची फार मोठी जबाबदारी आहे. इथल्या सर्वच समाजाची, गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी माझ्यावर दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो की 5 वर्ष जरी जास्त असले तरी त्याचबरोबर भाजपाचे नेते आशिष भाऊ सकवान यांनी लाडू पेढे वाटण्याचा सुद्धा कार्यक्रम इथं परमेश्वर मंदिराच्या ह्याच्यात आयोजित केलेला आहे. म्हणजे ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जे कोणी समजा उपक्रम नवीन नवीन राबविण्याचं काम चालू आहे, त्या उपक्रमापेक्षाही जी संधी मिळाली या संधीचं निश्चितच जनतेसाठी सोनं करीन. सर, तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी बहुमत मिळालं, तरी विरोधी पक्ष म्हणतात की हा बहुमत जनतेनं न दिलेला असून काहीतरी ईव्हीएम मध्ये घोटाळा करून केलेला आहे. त्याबद्दल काय प्रतिक्रिया सांगणार आहेत? त्याबद्दल त्यांनीच सांगावं. मी 6 महिन्यापूर्वीच लोकसभेचं इलेक्शन लढवलं होतं. तुम्हाला सुद्धा पत्रकार मंडळींना माहित आहे. लोकसभेला मी लोकसभा तर मग भारतासाठी एखादं स्टेट गेलं तरी चालेल, परंतु लोकसभा ही देशासाठी खूप महत्वाची होती. लोकसभेला मी कसा हरू शकलो 6 महिन्यापूर्वीच? त्यावेळेस का बोलले नाही की ईव्हीएम मध्ये गोळ आहे म्हणून? त्यांनाच विचारा की आज त्यावेळेस हिमायतनगर मधून आपण मायनसच होतो ना. तर एकंदरीत विपक्षाला काय म्हणणार तुम्ही आता निवडून आल्यानंतर आणि सरकार तुमची स्थापन झाल्यावर नंतर तुम्हाला काय मंत्रिपदाची काय अपेक्षा आहे? नाही मंत्रिपदाचा तर विषयच नाही, कारण आपली पहिली टर्म आहे आणि तुम्हालाही माहित आहे पहिल्या टर्मच्या मंडळींना आशा सुद्धा करू नये. जे कोणी मंत्री होतील त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत आणि खर तर हे संधी आहे. ही संधीचं सोनं केलं पाहिजे. ते एकदा निवडून आल्याच्या नंतर कुठलाही लोकप्रतिनिधी असो, कोण्याही पार्टीचा असो, त्यांनी जात धर्म वगैरे पार्ट्या हे सगळं विसरून आता खरं तर जनतेची सेवा करण्याची गरज आहे आणि मी ते सुद्धा करेन. आणि सर, तुमचा जेव्हा प्रचार सुरू होता त्यावेळेस माननीय युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी बटोगे तो कटोगे असा नारा लावला होता. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे, तरी तुम्ही हा तुम्हाला मतदान मुस्लिम समाजाने किंवा इतर समाजाने केलेलं आहे असं तुम्हाला वाटते का? मला सगळ्याच समाजाने मतदान केलेलं आहे आणि मी सगळ्या समाजासाठी काम करणार आहे. आपण विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मी सालगडी म्हणून काम करणार असा एक आपला नारा होता, जे की बॉसच्या विरोधात होता. यापुढे आपलं काय राहील? 100% मी गेल्या 25 वर्षापासून अहोरात्र लोकांच्या सेवेतच असतो आणि ती पद काय 5 वर्षाची आहेत. पद येतात जातात, परंतु जनतेची सेवा मी आज पद आल्यामुळं त्याच्यापेक्षाही जास्त जे काही विकासाचे काम आहेत, सेवा तर आमची चालूच असते. 25 वर्षापासून सेवा आहेच, परंतु जे विकास आहे इथला ज्यांनी कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही, त्यांनी पद हे ऐश आरामासाठी वापरले. हेच पद आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकास कामासाठी वेळ वापरू, एवढंच या प्रसंगी सांगू. आमदार साहेबांना माझा एक प्रश्न आहे की जे जनतेचे छोटे मोठे काम आहेत, जी योजना आहे, त्याच्यासाठी तुम्ही जनता दरबार म्हणून काही असं हिमायतनगर निश्चितच खूप मोठी कल्पना आहे. आज तुमच्या पुढं नाही सांगणार, परंतु याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलनी आहे
मग तालुक्याचे सगळे अधिकारी, महावितरणचा असो, त्याच्यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार, ज्या ज्या समस्या आहे लोकांच्या, तिथल्या तिथं सर्कलमध्ये लोकांना तालुक्यावर यायची सुद्धा गरज पडणार नाही, अशा पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहे. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. आपल्या शेतकऱ्यासाठी जे कर्जमाफी जे म्हणले, ते कर्जमाफीचा काही विषय आता झालाय का किंवा होणार का? नाही, कर्जमाफीचं वचननाम्यामध्ये दिलं आणि त्याचे जे वचननाम्यामध्ये जेवढ्या गोष्टी दिल्या ते 100% हे महायुतीचं गव्हर्नमेंट पूर्ण करणार, याच्यात कुठलीही शंका नाही. सर एकंदरीत आहे ना, विपक्षानं जी याचिका दायर केली होती न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, ती चंद्रचूड साहेबांनी फेटाळून लावली. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? यामुळे तुम्हाला असं वाटते का की लोकशाही दडपशाहीमध्ये परिवर्तन होत आहे? लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत राहते, आकड्याला किंमत राहते. तुम्हाला माहित असतं, मताला किंमत राहते. जिकडं जास्त बहुमत तिकडं त्यांचंच ते असते. गट तयार करून पुष्कळ वेळेस आपण जिल्हा परिषद मध्ये स्वतः स्थापन झालेली आहे. साहेब 10 वर्षे म्हणजे यांच्या काळातच, साहेब देशमुख साहेबांच्या काळात 60 विरुद्ध 4 असे झाले होते आणि तेच प्रकार महाराष्ट्रात झाला. त्याच्यामध्ये कुठली सगळ्यात जास्त आकड्याला किंमत राहते, संख्याला किंमत राहते. जिकडे संख्या जास्त त्यांची तिकडं बहुमत. नाही सर, माझा प्रश्न असा होता की जो विपक्षाने याचिका कोर्टामध्ये दायर केली न्याय मिळवण्यासाठी, ती याचिका सुप्रीम कोर्टाला घ्यायला आवश्यक आहे की नाही, हा प्रश्न आहे माझा. न्याय मिळवण्यासाठी न्याय कोणालाही मिळू शकतो, पण न्याय मिळवण्यासाठी ती याचिका घ्यायला पाहिजे की नाही, त्याच्याविषयी मला फारसा अभ्यास नाही. अभ्यास करून तुम्हाला सांगतो. न्यायालयाविषयी तुम्हाला एकतर्फी मतदान दिले, त्यांच्याबद्दल आपला काय भावना आहे? लाडक्या बहिणींनी जे मतदान केलं, कालच आमची 61 म्हणजे 57 आणि दुसरे 4 61 लोकांची मुंबईत बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सोबत. आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं साहेबांनी की लवकरच जे आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचे दिले, त्याच्यात पुन्हा 600 रुपयाची भर टाकू आणि 15 आणि 6 2100 रुपये लाडक्या बहिणीची. आणि निरंतर तुम्हाला एक सांगा की केंद्रात ज्यांचं सरकार आहे, केंद्रात सगळा पैसा असते ना राज्याला, ज्यांचं केंद्रातच सरकार नाही त्यांचं सरकार येऊ नये. की महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे. जनतेनं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जे मतदान केलं महायुतीला, केंद्रात 5 वर्ष महायुतीचं भाजपाचं गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामुळेच निश्चितच आपल्याला भर पडणार आहे. जे की आता काल 1492 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी दिले अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यासाठी. आणि जर दुसरं गव्हर्नमेंट इथं असतं तर एवढे पैसे निश्चितच मिळाले नसते, त्यांचा हक्क सुद्धा तेवढा राहिला नसता. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही महाराष्ट्राच्या समस्या आहे, केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खंबीरपणे पाठीमागे आहे. आणि ज्या वेळेस केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असते त्यावेळेस निश्चितच जनतेचा सुद्धा फायदा होते, स्टेटचा सुद्धा फायदा होते. तुम्ही खूप काही कामं सर हिमायतनगर शहरामध्ये केलाय, आणि शाळेबद्दलचा एक प्रश्न आहे शिक्षणाबद्दलचा, त्याबद्दल तुम्ही निश्चित कामे करायला आम्हाला अपेक्षा आहे. त्याबद्दलची कोणती उपाययोजना तुम्ही सुचवली का? निश्चित नाही, आता मी सगळ्या डिपार्टमेंटची बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जे लोकांच्या समस्या आहे त्यांचा मी पहिले आराखडा तयार करणार आहे आणि एक प्रायोरिटी कशाला द्यायची, आपल्याला आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं, याच्यासाठी मी काम करणार आहे. साहेब, आपण लाडक्या मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहात. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे कोण हवे? आता तुम्हाला माहिती आहे, कालच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जे वरची मंडळी ठरवेल तेच मुख्यमंत्री होणार ना. ते आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायच लागणार आहे. नाही, तसं मला तरी वाटतं कोणावरही अन्याय होणार नाही. आणि जर आलं तर जे काही तुमच्या कोणाच्या समस्या आहेत निश्चितच मी आपले मुख्यमंत्री निराधारचे डबल नाव आलेले आहेत ना, त्यांना वगळण्यात येईल असं सांगण्यात. एकाला 2 तर लाभ घेताच येणार नाही. हिमायतनगर तालुक्यामध्ये मी जिल्हा परिषद होतो आणि सरपंच होतो.
एका पदाचा राजीनामा मी सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळं बरोबर आहे. मग इकडचं पद असो का कुठलंही लाभाचं पद असो किंवा निवडून आलेलं पद असो, नाही. सध्या तर काही नाही. हे म्हणजे आणखी निर्णयच कुठला झालेला नाही. कॅबिनेट नाही, काही नाही. हे लोक काही म्हणजे अफवा करतात. आता हिंदीमध्ये मला काही हिंदी बोलायचं नाही. जनतेला काय आव्हान असतं आपलं? जनतेला काय आव्हान भावना आहे जनतेविषयी? जनतेचा आभार होता. जनतेचे 5 वर्ष करण्याची मला संधी मिळालेली आहे. निश्चितच इथले जे काय प्रलंबित विषय आहेत त्याच्यासाठी मी 5 वर्ष म्हणजे प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे कुठलं पद नसून सुद्धा एवढं विकासाचे कामं केलेले आहेत. तुम्हाला माहित असेल नसल, या विधानसभेमध्ये 3 वन उद्यान आणले, 4 हॉस्पिटल, 2 ग्रामीण रुग्णालय, 2 प्राथमिक आरोग्य केंद्र विशेष बाब म्हणून आणले. जवळजवळ हेमंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेनगंगा प्रोजेक्ट जवळजवळ 1600 कोटी रुपयाचा मार्गी लागला. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे, त्याच्यात आपल्या कोठा तांड्याला एक ब्रिज, असे 7 नवीन मोठे पुलं 350 कोटी रुपयाचे. आज इथं 6 कोटी रुपयाचा त्या वडगावला, असे या इथं वाळकेवाडीला जाणारा 3 कोटी रुपयाचा सगळे कामं तयार सुद्धा झाले. काही ठिकाणचे चालू आहेत. म्हणजे जे कधीच नव्हते, ज्यांनी कोणी विचार सुद्धा केले नाही, असे काम आम्ही हाती घेतले. शेवटचा प्रश्न, तुमच्या विजया मागे कुणाचा हात आहे असं तुम्हाला वाटतं? जनतेचा.